प्रदीप आणि राकेश आपण पाहतोय, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये राकेश सामनावीराचा किताब त्याच्या माध्यमातून त्याने पत्करला होता, घेतला होता. तोच राकेश सोबत पाहतोय, परंतु त्याच्या बाजूने प्रदीप दीपक प्रज्वलन करताना इथे पहिल्या चेंडूवर मोठा फटका चौकाराच्या स्वरूपातून. दुसऱ्या बाजूला अंकित गोलंदाजी मार्कवर, हा सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा एक खेळाडू अंकित. फुलटा स्वरूपाचा चेंडू इथे भिरकावून दिल्यानंतर पाहतोय बीमर बीमर आणि बीमर पंचांचा इशारा येतोय. बीमर स्वरूपातून हा नो चेंडू. युद्ध हे क्रीडांगणावर रंगण्याआधी युद्ध हे क्रीडांगणावर खेळण्याआधी युद्ध मनामध्ये सुरू होतं आणि हेच मनामध्ये सुरू झालेलं युद्ध आणि त्याचा प्रात्यक्षिक मात्र क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. प्रदीप विपक्ष अंकित, लगातार 2 चौकार प्रदीपच्या माध्यमातून आपण जरूर पाहिले. पुढल्या चेंडूवर पाहतोय आपण निर्धाव स्वरूपातला चेंडू. यष्टीरक्षक मात्र कमाल दाखवतोय, सुंदरतेने यष्टीरक्षक करतोय. निर्धाव स्वरूपातून आलेला चेंडू. प्रदीप आणि राकेश यांची ही फलंदाजी. वर्ली किंग संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला, तदनंतर वर्ली चॅलेंजर्स या संघाची फलंदाजी आपण पाहतोय. उंचावरून उडवलाय चेंडू, जातोय सीमा रेषे पलीकडे, होतोय फरार. येतोय हा षटकार, षटकार आणि षटकार. इथे मात्र प्रदीप आणि राकेश यांची जोडी आपण पाहतोय. प्रदीप यांची तुफान फलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर चौकार, तदनंतर डॉट आणि तदनंतर 6. अशा पद्धतीने धावफलकावर आपण धावसंख्या पाहिली तर 15 धावा इथे सजलेल्या दिसत आहेत. फायनलचा सामना असल्या कारणानं मोठा धावसंख्येचा आलेख उभारावा असं मनामध्ये एक इच्छा प्रकटीकरण केलं आणि त्या प्रकटीकरणाला एक वेग देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जात आहे. हा चेंडू पाहतोय आपण, पंच मात्र हात करतायत समांतर आणि धावा येत आहेत या अवांतर. अवांतर स्वरूपातून धावसंख्येत भर होताना पाहिली. अंकित यांची गोलंदाजी. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने घेतलं होता सामनावीराचा किताब, परंतु हा किताब घेतल्यानंतर मात्र या सामन्यामध्ये काहीसे गोलंदाजीतला जो सूर असतो तो सूर मात्र हरवलेला दिसतोय. 6च्या ऐवजी रे वाजला जातोय. एक पट्टी पुढे सरकलेली दिसते. फुलटा स्वरूपाचा चेंडू, हा चेंडू येईल समालोचन कक्षाला मानवंदना देण्यासाठी. हा सुद्धा कडकडीत दणदणीत बेधडक चौकार, 4 धावा. अंकित यांची काहीस महागडं षटक आपण पाहतोय. हे षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 20 धावा अंकित झालेल्या दिसत आहेत अंकित यांच्या गोलंदाजीवर. 2 चेंडूंचा खेळ जरूर बाकी. षटक क्रमांक पहिलं वरळी किंग्स कडून. हा किंग्स मात्र कुठेतरी बॅकफुटला जाऊन ढकललेला दिसतोय. पुढील चेंडू, चेंडू क्रमांक 5. याही चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सुद्धा जातोय स्टंपची लाईन सोडून मागच्या दिशेला. हा सुद्धा येतोय अवांतर स्वरूपातील 1 धाव. 21 धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर सजलेल्या आहेत. इथे मात्र प्रदीप सांगत आहे की जिंकणं हे आपल्या रक्तातच आहे आणि हरणं ती मात्र जंगलात राहतात.
आणि हा जिंकण्यासाठी उतरलेला संघ दिसतोय वर्ली चॅलेंजर्स. याही चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कडा लागते आणि कडा लागल्यानंतर चेंडू मागच्या दिशेला अडवला जातोय. इथे पाहतोय आपण एक धाव धावून धावून काढली जाते. अंकित यांची गोलंदाजी. या षटकातील शेवटचा चेंडू जरूर बाकी असताना धावफलकावर धावसंख्या दिसते ती 22. पहिलं षटक काहीसं महागडं, काहीसं खर्चिक, काहीसं अडचणीत टाकणार. अडचणीतून वाट दिसणार का? अडचणीतून रस्ता दिसणार का? मार्ग मोकळा होणार का? खूप सारे प्रश्न, चेहऱ्यावर भीती. फिअरचे दोन अर्थ नेहमी सांगितले जातात. फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन अवे अँड फेस एव्हरीथिंग अँड राईज. आता इथे फॉरगेट केलं जातंय की राईज केलं जातंय हे पाहणं औत्सुक्याचे ठरत असताना शेवटचा चेंडू गुडलेन स्वरूपाचा टाकला गेला होता. कव्हरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक जरूर तैनात. अडवला जातोय चेंडू, त्याच्या माध्यमातून एक धाव इथे अर्जित होताना षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. एका षटकाअखेरीस धावफलकावर धावसंख्या सजली गेली ती 23. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झालेली पाहिली. अंकितच्या माध्यमातून 23 धावा खर्च केल्यात. प्रदीप वैयक्तिकपणे 19 धावसंख्येवर खेळताना दिसतोय. राकेश 1 या धावेवर खेळताना दिसतोय. सरस फलंदाजी करताना प्रदीप. फायनलचा सामना असल्या कारणानं वर्ली चॅलेंजर्स संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात आणि त्या प्रयत्नांना मात्र दिशा देतोय तो प्रदीप आणि राकेश यांची जोडी. दुसऱ्या बाजूला नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत या सामन्यामध्ये षटकार जे झालेले आहेत. या चेंडूवर केलाय प्रहार. हा आहे छत्रपतींचा छावा आणि भावाने काढलात या 6 धावा. षटकार. चुकीची दुरुस्ती. येतोय हा चौकार. नक्कीच इथे पंचांना पाणी दिलं जाते. पाण्यात बुडवलं जाते. खरंच पंचांना पाण्यात बुडवलं जाते. देव जसं पाण्यात ठेवलं जिंकण्यासाठी, तसं हा मात्र आम्हाला पुरेपूर मैदानामध्ये मनोरंजन करताना दिसतोय. मित्रांनो, वेळ दौडू नका, अशामुळे टाइम जातो. पुढल्या चेंडूवर करतोय प्रहार. येतोय हा सीमेपलीकडचा 6 धावांचा षटकार. डीजे. जे चेंडू आलेला आहे, आपण पाहतोय दुसरं षटक साजन यांच्या स्वरूपातून. पहिल्या चेंडूवर ठिणगी पेटली, दुसऱ्या चेंडूवर आग लागली आणि तिसऱ्या चेंडूवर लागतोय तो वणवा. येतोय हा ओणवा करणारा षटकार. 6 धावा. एका बाजूला आपण धावसंख्या पाहतो राकेश आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप. 17 आणि 19 वैयक्तिक धावांवर खेळताना इथे मात्र यष्टीरक्षक कमाल दाखवण्याच्या तयारीत. तरबेज होता, ताकदवर होता. चेंडू सुद्धा तितक्याच ताकदीने पकडला, परंतु क्रीज मात्र सोडली नाही या फलंदाजाने. राकेश फलंदाजी मार्गावर दिसेल. 5 चेंडूंचा खेळ खेळल्यानंतर 17 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहे. गिरकी घेतले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये मारलेला फटका देऊन जाणार एक धाव. धावफलकावर धावसंख्या सजली गेली ती 40. षटक क्रमांक दुसरंच गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मला तर वाटतं या फायनलच्या मॅच मध्ये 100 गाठणार का? फ्लाइट दिले चेंडूला. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारतोय फटका आणि हा सुद्धा चेंडू होतोय ट्रॅव्हल. सीमेच्या पलीकडे येतोय हा पंचांच्या माध्यमातून. ग्रीन सिग्नल. चौकार. 4 धावा.
आपण वरली चॅलेंजर्स संघाचे. हे चॅलेंजर्स अजूनही एकही विकेट नाही. 44 धावा, 118 आपण फोर्स पाहतोय आणि 169 सिक्सर पाहतोय. या सामन्याच्या माध्यमातून आतापर्यंत मारले गेलेत. म्हणजे ही टुर्नामेंट झाली ना मित्रांनो, ती एकदम धमाकेदार टुर्नामेंट चालू आहे. चौक्यांपेक्षा षटकारांचेच मात्र इथे मांदी अळी जास्त झाले. संध्याकाळचं सत्र, शेवटचा सामना आणि ह्या शेवटच्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी मैदानाच्या चहूबाजूने आपण पाहू शकतो प्रेक्षकांची मांदी अळी आणि व्यासपीठाच्या दिशेने सुद्धा मान्यवरांची मांदी अळी येताना दिसतोय. मैदानाच्या दिशेला मात्र दोन्ही संघातील खेळाडू जगदोजहद करताना ही ट्रॉफी कोणाच्या नावावर कोरली जाईल, या ट्रॉफीवर कोणाचं नाव नोंदवलं जाईल यासाठी प्रयत्न करताना पाहतोय आपण. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर चालू होईल रवी यांच्या माध्यमातून. रवी अर्थातच सूर्याचं नाव आणि सूर्यासारखी प्रखर गोलंदाजी करणार का हा रवी. पहिला चेंडू मात्र प्रखरता दाखवतोय फलंदाज, देतोय फिरकावून. हा आहे छत्रपतींचा छावा. भावाने टिपल्यात या 6-6-6 धावा, षटकार. रोडवर स्पीड लिमिट, पेपरमध्ये टाइम लिमिट, प्रेमामध्ये एज लिमिट आणि फलंदाजीत मात्र नो लिमिट अशी लिमिटलेस फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर राकेश 7 चेंडूमध्ये 24, प्रदीप 7 चेंडूमध्ये 23. या चेंडूवर मात्र लागतोय कडा, होतोय अडवा, होणार फलंदाज बाद. विकेटचं पतन, पहिली विकेट.
खेळते गिरकी, फलंदाज मात्र फसतय. स्वीप करण्याचा प्रयत्नात होता परंतु बॅट आणि चेंडू कोणताही संपर्क न झाल्या कारणाने तिथे चेंडू आदळला गेला. नितीश पाहतोय आपण फलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुल केलाय आणि पुल होतय सक्सेसफुल. धावा मिळतील या चौकाराच्या स्वरूपात 4. अभियानची गोलंदाजी एका बाजूला फिरकी करून दाखवली, दुसऱ्या बाजूला चौकार खाल्ला. याच्यावर मात्र मोठा प्रहार केलाय. हा आहे छत्रपतींचा छावा. पुन्हा एकदा या भावाने काढल्या 6 धावा. षटकार. काहीच महागडं अभियानचे षटक सुद्धा एका दिशेने जाताना पाहायला मिळत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला नितीश यांची फलंदाजी चौकार मारला, षटकार मारला. या चेंडूवर काय मारणार पाहणे अचूकचे ठरत असताना इथे कव्हरच्या क्षेत्रामधून येतोय हा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा फटका. सीमेपलीकडचा चौकार. 4 धावा. एकदा मात्र पुढे जायचं ठरलं ना तर मागचा विचार करून चालत नाही आणि तोच पुढचा मागचा विचार न करता पुढे जाताना दिसतोय तो नितीश. चौकार आला, षटकार आला, पुन्हा एकदा चौकार आला, परंतु अभि यांची गोलंदाजी 5वा चेंडू. इथे काय कमबॅक करणार अभि? धावफलकावर 70. 70 नंतर या येतात 76. 76 धावा. षटकार. आणि एक इतिहास आहे वरळी प्रीमियर लीगचा. गेल्या वर्षी 96 धावा तब्बल चेस झाल्या होत्या. इथे मोठी धावसंख्या केली तरी परंतु सुद्धा चेस करण्याची धमक दुसऱ्या संघामध्ये जरूर असणार, कारण हे तुल्य बल्ले 8 संघामध्ये वर गेलेले टॉपचे 2 संघ. खोलवर टप्पा टाकला गेला इथे, मात्र यष्ट्या उद्ध्वस्त, संसार उद्ध्वस्त आणि फलंदाजाचा खेळ उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतोय. विकेट विकेट विकेटचं पतन. या दोघांनी ना इथे पाहतोय धाव, चोरटी धाव आणि साई इन्शुरन्स स्पोर्ट्सचे मालक दत्ता चव्हाण आणि त्यांच्यासोबत साई अंशुल स्पोर्ट्स चे मालक दत्ता चव्हाण आणि त्यांचे सहकारी चंद्रकांत मोरे यांच्याकडून आम्हाला फुलटॉसचं चेंडू हा स्पॉन्सर झालेला आहे. आमच्या वर्ली प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो. धावसंख्या 79. शेवटचा षटक आपण पाहतोय. शेवटच्या षटकात 4था चेंडू गोलंदाजी मार्कवर असताना मोठा फटका येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक धावत जरूर आलाय, परंतु इथे धावतायत ते फलंदाज. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात अत्यंत चपळाईतीने.
81 धावसंख्या इथे 80चा आकडा पार करताना दिसतोय. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवर चालू असताना रवीच्या माध्यमातून रवी यांची आधीची गोलंदाजी सुंदररित्या हाताळण्यात यश आलं होतं आणि तदनंतर मात्र हे दुसरं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळताना पाहायला मिळत आहे. 81 धावा धावफलकावर सजलेल्या असताना इथून पुढे 2 चेंडूंचा खेळ जरूर बाकी. 2 चेंडूमध्ये किती धावा काढणार? पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मारलेला फटका. इथे येतोय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचा फटका, त्याच पद्धतीचा रिझल्ट. 2 धावा देऊन जाणार. षटक क्रमांक 5व्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना 83 धावा धावफलकावर. फायनलच्या सामन्यातील हा पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. खोळून काढलाय, खणून काढलाय. हा येतोय पंचांचा इशारा. हात करतायत, समांतर धावा येतात या अवांतर स्वरूपातून भर होताना पाहतोय आपण. 1 धाव वाढली जाते. धावफलकावर 84 धावा. इथून पुढे 90चा आकडा पार करणार का? 1 धाव 6 धावा मिळणार का? 1 चेंडू 6 धावा. 90चा टप्पा पार करण्याचा प्रयत्न तर इथे नक्कीच केला जाणार, परंतु रवी दुसऱ्या मार्गाने याही चेंडूवर करतोय प्रहार आणि शेवटचा चेंडूवर येतोय द बिग षटकार. 90 धावा. आलेले सर्व मान्यवरांचे विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आतिश मसूरकर यांना मी नम्र विनंती करेन की जुनी प्रभादेवी गणेशोत्सवाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा क्रमांक 193 चे शाखा प्रमुख श्री संजय भगत यांचे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करत असतात श्री संजय दादा भगत. धन्यवाद. तसेच शिवसेनेचे शाखा क्रमांक 193 चे उपविभाग प्रमुख श्री कैलास पाटील यांचे सुद्धा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते समीर तोडणकर. दोनों भी कम होती है और जीतने पर प्राइस भी बढ़ा देता है. स्वागत करायचे. जैसे 50 रुपए में जीतो 2 करोड़ और 30 रुपए में जीतो 1 करोड़. उपविभाग प्रमुख श्री कैलास पाटील. और 11 क्रिकेट पंडित पर कोई नहीं हारता, क्योंकि इनके टूर्नामेंट्स में होते हैं 100% विनर्स. और इसके बोनस लीग्स में आप बोनस अमाउंट यूज करके जीत सकते हैं रियल कैश. तो डाउनलोड करो 11 क्रिकेट पंडित ऐप और कम पैसे में जीतो ज्यादा. इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है. कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेलें. वातावरणात मी प्रलय पाटील फ्रॉम अलिबाग मराठी समालोचन कक्षामधून थेट आपणाला पुन्हा एकदा घेऊन चलतो शेवटच्या सामन्यातील दुसरं सत्र. तसेच वर्ली चॅलेंजर्स आणि विपक्ष वर्ली किंग्स मध्ये रंगणारा सामना. हॅलो. तसेच दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष डायरेक्टर लायन्स क्लब ऑफ सिटी सेंटर लायन डॉक्टर भूषण चंद्रशेखर नागवेकर यांचे
पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हर्षद सातोपे. टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. वर्ली प्रीमियर लीग सत्र आपण पाहिलं होतं. पहिल्या सत्रात सुद्धा 94 धावा चेस केल्या गेल्या होत्या फायनलच्या सामन्यामध्ये. याही वेळी 91 धावा चेस होणार का? पंचांचा इशारा येतोय. लेट्स गेम बिगिन. पहिला चेंडू टाकला जावा. सुनील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल रवी आणि संकेत यांची जोडी. स्ट्राईकच्या दिशेला संकेत सज्ज होत असताना पहिला चेंडूवर गती कमी केली होती. यष्टीरक्षक मात्र दमखम दाखवतोय. प्रयत्न केला जातोय त्याच्या माध्यमातून, परंतु तिथपर्यंत काही पोहोचू शकला नाही. समुद्रात जशी उडी मारावी तशी मात्र उडी त्याने मारली होती, परंतु चेंडू मात्र थोडासा 1 मीटर अंतरावर लांब पडल्यानंतर इथे बलिदान आलं असतं, परंतु जीवदान मिळलं जाते. निर्धाव स्वरूपातला चेंडू पहिला टाकला गेला होता. नाट्य पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. नंतर मात्र इथे मिड विकेट क्षेत्राच्या बाउंड्री मधून जातोय चेंडू. सीमारेषे पलीकडे होतोय फरार. येतोय हा 4 धावांचा चौकार. पुढल्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका. मोठी विकेट मिळू शकते का? येस इट इज. आणि हा मासा मात्र जाळ्यात पकडला गेलाय. संकेत नावाचा विकेट. विनंती आहे की मंडळाला जरा सहकार्य करायचं. आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. सामन्यानंतर लगेचच इथे शोक सभाला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसेल. संकेत हा बाद होऊन गेलाय आपल्या तंबूच्या आश्रयाला. चेहऱ्यावर निराशा नक्कीच असेल, मनामध्ये खंत सुद्धा नक्की असेल त्याच्या. पुढला चेंडू. याही चेंडूवर करतोय प्रहार. येतोय हा सीमारेषे पलीकडचा षटकार. षटकार षटकार. क्रमांक 1 चा खेळ होत असताना आमचं प्रेक्षक रसिक क्रिकेटच्या रसिक मित्रांना माहीत आहे, आठवतोय गेल्या वर्षीचा क्षण ज्यावेळी फायनलच्या सामन्यामध्ये इथे 94 धावा चेस झाल्या होत्या. 99 धावा चा डोंगर पार करण्यात आला होता. याही क्षणी पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतोय हा सीमारेषे पलीकडचा षटकार. 6 धावा. इथे मात्र रवी यांची बॅट तडपते. 2 चेंडूचा सामना, 2 षटकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. 12 वैयक्तिक धावांवर खेळताना रवी. सुनील येतोय गोलंदाजीसाठी. पुढल्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका घेतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. फलंदाजाचा इथे संपतोय खेळ. रवी बाद.
जे आपण पाहतोय सुजितच्या माध्यमातून एक झेल अप्रतिम. जेव्हा वाटेल की आपल्या डोक्यावर खूप अडचणी आहेत, जेव्हा वाटेल की आपल्याकडे काही पर्याय नाहीत, जेव्हा वाटेल की आता आपण खाली पडत चाललोय आणि तेव्हाच डोक्यात विचार आणा की हाच तो क्षण आहे जिथून आपल्या नशिबाचा खेळ पलटणार आहे आणि तोच क्षण इथे निर्माण होताना पाहायला मिळतोय. 2 विकेटचं पतन पाहिलं 16 या धावसंख्येवर. इथून चेस करणार का धावा? धावा आहेत भरपूर, त्या धावांचा पाठलाग सुद्धा तेवढाच गतीने करण्याचं संधी आणि नामी संधी उचलणार का वर्ली किंग्स? पुढल्या चेंडूवर सुद्धा हा पाहतोय मी मोठा फटका आलाय, हा देऊन जाणार. धावा 6. या लहान मुलांना नम्र विनंती. लहान मुलं सुद्धा आवडीने मजा घेत आहेत या टुर्नामेंटची. तसेच आलेले मान्यवर जागृती ट्रस्टचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग सचिव श्रीयुत मनोज परब यांनी सुद्धा इथे उपस्थिती दाखवलेली आहे. तरी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संदेश साखळे यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. पंच नो ना? नो चेंडू. यस, नो. नो चेंडू म्हणजेच फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. श्री मनोज परब श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. वरळीच्या क्रीडा नगरीत रंगलेला हा विश्वमित्र क्रीडा मंडळाच्या आयोजनाचा भव्य दिव्य स्कोर बोर्ड जरा चेंडू सांगा किती झालेले आहेत अंपरला पंचांना. नवीन चेंडू पुरवायचा आहे, कृपया पंचांकडे द्यायचा आहे. आपण पाहतोय फायनलचा सामना वर्ली चॅलेंजर्स विपक्ष वर्ली किंग. चॅलेंजर्स संघाने सर्वप्रथम फलंदाजी करताना 90 धावांचं चॅलेंज सामोरे 91 धावांचं चॅलेंज दिलं होतं 91 आणि तोच 91चा टप्पा पार करण्यासाठी इथे मैदानामध्ये सज्ज झालेले दिसत आहेत अभिजित आणि संदेश यांची जोडी. पुढला चेंडू, याही चेंडूवर मोठा करतोय प्रहार, हा सुद्धा येतोय षटकार. इथे मात्र मैदानाच्या दिशेला आपण पाहतोय जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. मित्रांनो, तुम्ही पूर्ण खेळपट्टीपर्यंत जाऊ नका, खेळाडूचा मोमेंटम तोडू नका, कृपया आपण आपल्या मागच्या दिशेला डान्स करायचा आहे, काही जल्लोष असेल तो. विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. तरी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते राजू देवरुखकर यांना मी नम्र विनंती करेन की त्यांचे पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करायचे. श्रीयुत हरीश जंगम यांचे पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचे. इथे पाहतोय धावफलकावर 29 धावा. त्यानंतर समीर तोडणकर यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी श्री शेखर पालव यांचे पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचे. श्री शेखर पालव, धन्यवाद.
आपला बहुमूल्य वेळ काढून मंडळाला भेट दिल्याबद्दल मंडळ आपले सहर्ष आभार व्यक्त करीत आहे. 30 धावा धावफलकावर अर्जित केलेल्या दिसत आहेत. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन नक्कीच येणार अक्षय, परंतु दुसऱ्या बाजूला विनायक आणि अभिजित यांची फलंदाजी. आतापर्यंत अभिजित यांची फलंदाजी मात्र एकही चेंडू फेस केला नव्हता. इथं पहिला चेंडूचा सामना करताना दिसेल. पहिल्या चेंडूवर पहिला प्रहार, फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील या अर्धा डझन, 6 धावा. एकशे 78 सिक्स आतापर्यंत आपण या 2 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं. प्रत्येक जण येतोय आणि मारतोय सिक्स, समाचार घेतोय गोलंदाजांचा चांगल्या पद्धतीने. इथे मात्र पंच समांतर हात करतायत क्रीडांगणाला आणि इथे अवांतर स्वरूपातली एक धाव सुद्धा मिळली जाते. एका धावेने भर होत असताना धावफलक सजताना दिसते. 37 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक दुसरा अजूनही गोलंदाजी मार्गावर. याही चेंडूवर प्रहार केला गेला होता आणि हाही चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय हा चौकार, वेविंग 4. छोट्या मित्रांना विनंती असेल, छोट्या मित्रांनो पूर्ण तुम्ही पिच पर्यंत जाऊ नका. खेळाडूंना त्यांचा खेळ करू द्या, त्यांचा मोमेंटम तोडू नका. धावफलक पाहतो 41 धावा. दुसरा षटक, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जरूर बाकी. 3 विकेट आतापर्यंत गेलेल्या दिसत आहेत. हाही चेंडू आपण पाहतोय उत्तम आणि सुरेख टप्प्यावर गोलंदाजी. आता मात्र इथे सूर गवसलेला दिसला अक्षय याला. 41 धावांची खेळी 2 षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर पाहतोय आपण विश्वमित्र क्रीडा मंडळाचे आयोजन वर्ली प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील हे शेवटचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय. पाण्याची सोय करण्यात यावी ही विनंती खेळाडूंसाठी. 18 चेंडूंचा खेळ बाकी असताना 50 धावांची गरज. वर्ली चॅलेंजर्स विपक्ष वर्ली किंग आपण पाहतोय स्क्रीनवर. 18 धावांचा खेळ बाकी असताना 50 धावांची गरज. 2 खेळाडू आपापसात मध्ये चर्चा करताना, खेळाडूंच्या मागे प्रेक्षकगण मस्तपैकी बसून सामन्यांचा आस्वाद घेताना. अभिजित आणि विनायक यांचे पार्टनरशिप आपण पाहतोय. 4 चेंडूंचा सामना खेळल्यानंतर 12 धावांची पार्टनरशिप. पाण्यासोबत काहीसा कानमंत्र आणि विचार देण्याचा सुद्धा इथे प्रयत्न असेल आपल्या खेळाडूच्या माध्यमातून. 41 धावसंख्येवर खेळताना शेवटचा सामना असल्या कारणाने मैदानाच्या चहूबाजूने सुद्धा आपण पाहू शकतो प्रेक्षकांची मांदियाळी येताना दिसते आणि शेवटच्या सामन्याचा आस्वाद सुद्धा घेताना दिसते. गेल्या वर्षी आपण 94 धावा चेस करताना त्या धावांचे साक्षीदार बनलो होतो आणि याही वर्षी 91 धावा चेस होणार का आणि ते होतील की नाही त्याचे साक्षीदार बनण्यासाठी सज्ज होत असताना षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताचा हा गोलंदाज टप्पा थोडा पुढे ठेवला. गुडलेंद स्पॉटवर, चांगल्या स्पॉटवर टाकलेला हा टप्पा इथे बीट करतोय. गतीमध्ये परिवर्तन करताना दिसलो. गोलंदाज आहे तो कुशलतेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना स्क्रीनवर आपण पाहू शकतो विचार विमर्श दोन्ही खेळाडूंमध्ये. कारण त्यांना माहिती आहे की 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 50 धावा काढायचा आहेत. 17-50. कुशल यांच्या गोलंदाजीवर इथे मात्र मोठा फटका खेळला गेला होता. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील या अर्धा डझन. षटकार 6 धावा. फलंदाजी मध्ये मात्र इथे धार चढताना दिसतोय. सुरुवात संत गतीने करावी परंतु शेवट
हा सोहळाच झाला पाहिजे आणि तसाच सोहळा करताना दिसतोय विनायक. षटकार आला त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून, हा मागच्या दिशेला एक अप्रतिम फटका आणि या सुद्धा धावा मिळतील. तब्बल 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 6 धावा. षटकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसऱ्यातील 5वा चेंडू. हा मात्र सुरेख, अप्रतिम आणि भेदक टप्पा. कुशलच्या गोलंदाजी मधला 2 षटकार त्यांनी जरूर खाताना पाहिलं आपण. तदनंतर मात्र एक धाव, सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहिलं. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवर निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. आतापर्यंत सिक्सर गेलेत 180 आणि चौकार मारलेत 122 टुर्नामेंट मधलं. पुढला चेंडू आपण पाहतोय, बैठी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या प्रयत्नांना यश नाही, कारण की चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये घर्षण नाही. आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 ची इथे समाप्ती होताना पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 2 षटकांचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये धावा टिपायच्या आहेत तब्बल 37 धावा. 6 सिक्स आणि +1 धाव, म्हणजे इतक्या जवळ येऊन सामना थांबलेला आहे. जवळ आल्यानंतर आपण तितक्यापर्यंत मजल मारणार का? 91 धावांच्या मजलेपर्यंत पोहोचणार का? नक्कीच प्रयत्न करताना दिसत आहे तो वरळी किंग्स सारखी फलंदाजी करताना. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मंडळाकडे वेळेची कमतरता, याची नोंद घ्यायची आहे. लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना नम्र विनंती आहे. आणि मित्रांनो, आपल्याला डेडलाईन आहे 7 वाजण्याची. कृपया 7 वाजायच्या आत आपल्याला सामने पूर्णत्वास न्यायचा आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर येताना दिसेल आपणास. इथे कावळ्यांची सभा सुद्धा मैदानाच्या दिशेला जमलेली पाहायला मिळत आहे. खरं तर सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि साक्षीदार बनण्यासाठी सुद्धा. मित्रांनो, 7 वाजेपर्यंत आपल्याला या मैदानाचं टाइम लिमिट आहे. कृपया लवकरात लवकर पूर्णत्वास न्यायचे आहेत आपल्याला सामना. 7 नंतर आपल्याला मैदान मोकळं करून द्यायचं आहे. धावफलकावर धावसंख्या सजलेली पाहतोय. चोपन्न धावा, 3 विकेटच्या मोबदल्यात 12 चेंडूचा खेळ बाकी असताना 37 धावांची गरज. नवीन गोलंदाज इथे पाहतोय तुषार. हुशारीने गोलंदाजी करणार का हा तुषार? प्रेक्षकगण मात्र या सामन्याचा आस्वाद घेताना मैदानाच्या चौबाजूने मस्तपैकी बसून भारतीय बैठकीने आस्वाद घेताना साक्षीदार बनत आहेत या फायनलच्या सामन्याचा. विश्वमित्र क्रीडा मंडळाच्या आयोजनाचं वर्ली प्रीमियर लीग पर्व 2. इथे थोडासा डिस्टर्ब केला जातो. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेचे बंधन नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. मित्रांनो, तुम्हाला वॉर्निंग असेल, फर्स्ट वॉर्निंग. कृपया डिस्टर्ब करू नका बाहेरून. अंतिम टप्प्यामध्ये जाणारा सामना. 3 षटकांचा खेळ नंतर 54 धावा, 91 धावांचा पाठलाग करताना दिसत आहेत किंग्ज. स्टँड बदलतोय आपला आणि भिरकावून देतोय. इथे पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर येतोय. एक धाव टिपली जाते. स्ट्राईक रोटेट होताना सुद्धा पाहतोय. विनायकची स्ट्राईक जाते आता अभिजितच्या फलंदाजीसाठी.
6 चेंडूंचा सामना करताना विनायक याने तब्बल धावा टिपल्या त्या 15. तदनंतर 5 चेंडूंचा सामना करताना 10 धावा टिपल्या गेल्या अभिजित. म्हणजे अशी दमखम असणारी फलंदाजी, दहशत इथे निर्माण करताना पाहायला मिळतोय. 55 धावांची खेळी आतापर्यंत झालेली आहे. उंच उडी घेतले, झहीर खानची आठवण करून देणारी उडी, परंतु इथे मला युवराज सिंगची आठवण करून देणारा षटकार पाहायला मिळतोय. येतोय हा घमासान 6 धावांचा फटका. तुषार यांची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव जरूर आली, दुसऱ्या चेंडूवर 6. नवीन चेंडू पाठवलेला आहे मित्रांनो. मॅच बॉल इथे फेकलेला आहे. हा पहा, ज्या चेंडूवर षटकार मारला होता तोच चेंडू आता पुन्हा एकदा मैदानामध्ये आला आहे. अभिजित मात्र दमखम दाखवतोय. 6 चेंडूंचा खेळ त्याच्या माध्यमातून झाला. 16 धावा त्यांनी टिपल्यात. तुषार यांच्या गोलंदाजीवर दुसऱ्या चेंडूवर षटकार. पुढल्या चेंडूवर खडून काढलाय. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात असताना तिथे 1 धाव मात्र घेतली जाते. प्रत्येक धावावर कोणता ना कोणता तरी प्रहार करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, कारण त्यांना माहिती आहे धावसंख्या आता लांब असली तरी आपल्या टप्प्यात आहे, इथून आपण जिंकू शकतो. आणि मॅच जिंकण्याची खेळी करताना दिसत आहे ते विनायक आणि अभिजित यांची जोडी. पुढला चेंडू गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा गोलंदाज हाही चेंडूवर पूल केलाय आणि पूल होतोय सक्सेसफुल. हा येतोय षटकार. $68 on the board. पुढला चेंडू फुलटा स्वरूपाचा दिला. याही चेंडूवर येतोय वजनदार फटका 6 धावांकरिता. चौऱ्याहत्तर धावा. आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा सामना. 74 धावांचा टप्पा आतापर्यंत पार केला जातोय. भारताचा तिरंगा आपण स्क्रीनवर पाहतोय इथे. 74 धावांचा टप्पा आणि इथून 7 चेंडूंचा खेळ बाकी. कोण जिंकणार? वर्ली चॅलेंजर जिंकणार की वर्ली किंग जिंकणार? या चेंडूवर काय येणार? षटकार येणार, चौकार येणार, 1 धाव येणार, विकेट येणार? पाहूया प्रेक्षक गण. इथे मात्र चुरशीची लढाई पाहतोय. शेवटचा सामना जसा होतो फायनल सारखी फायनल इथे पाहतोय आपण. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय 1 धाव जरूर येते, परंतु प्रेक्षक सांगू शकता का की हा सामना कोण जिंकणार? सामना जिंकणार की टाय होणार? सुपर ओव्हर पाहायला मिळणार का वर्ली प्रीमियर लीग मधल्या अंतिम सामन्यासाठीची? 75 धावा पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडू मध्ये तब्बल धावा टिपायच्या आहेत त्या 16. आणि इथे पाहतोय आता मात्र अंतिम सामना, अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा टिपायच्या आहेत त्या तब्बल 16. तसं पाहिलं तर सुरुवातीला वाटत होतं की सामना मोठ्या धावसंख्येचा आहे, चेस होणार की नाही, परंतु इतिहास आहे तो इतिहास. या वर्ली प्रीमियर लीग मधला 94 धावसंख्या चेस करण्यात आली होती.
मागच्या पर्वामध्ये इथे सुद्धा आपण पाहतोय खोल टप्पा टाकला गेला होता, परंतु हा मित्र सांगतोय की इथे मी इतिहास वाचायला आलो नाही, इथे मी आलो आहे तो इतिहास रचण्यासाठी. आणि 91 धावांचं डोंगर पार करताना इतिहास रचताना दिसेल का? बॅक टू बॅक 90च्या अबव आपण पाहणार आहोत. धावसंख्या चेस होताना 5 चेंडूंचा खेळ बाकी, 15 धावांची आवश्यकता. दोन मोठे खेळाडू मैदानाच्या दिशेला जरूर असतील. इथे मात्र सामना बाजूने झुकतोय तो फलंदाजांच्या, कारण सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाजांनी आपली दमखम दाखवताना दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा दमखम दाखवताना दिसत आहेत ते ये फलंदाज. झुकेगा नाही साला नेहमीच म्हटलं जातं, इथे फलंदाज मात्र झुकायला तयार नाहीत. गोलंदाज झुकवणार का? पुढे आलाय आणि टांगा पलटी घोडे फरार. यष्टी रक्षक दाखवतोय यष्ट्यान मागचा थरार. विकेट. विकेटचं पटन इथे होताना पाहायला मिळतोय. आणि जर सामना इक्वल सुटला तर आपल्याला सुपर ओव्हरचा थरार सुद्धा पाहायला मिळेल. चार चेंडू असतील. आता मात्र सामन्याचे समीकरण पहा. प्रेक्षकांमध्ये उत्कंठता वाढलेली दिसत आहे की हा सामना कोण जिंकणार. फायनल सारखा फायनल होणारा हा सामना. नक्कीच फायनल जशी होते ना तशीच ही फायनल रंगताना दिसत आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 15 धावांची आवश्यकता असताना इथे विकेट जातोय. यष्टांमागचा थरार सुद्धा आपण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहिला. पुढला चेंडू पुढला शेवटच्या षटकामधला येतोय. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला होता परेश यांच्या माध्यमातून, परंतु एज लागून मागच्या दिशेला चेंडू जातोय. स्ट्राईक रेट होताना पाहायला मिळते. 3 चेंडू 14 धावा. इथे सामना कोण जिंकणार. वर्ली चॅलेंजर्स विपक्ष वर्ली किंग. वर्ली किंग विपक्ष वर्ली चॅलेंजर्स. आणि सामना समसमान सुटला तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला मैदानाच्या दिशेने पाहायला मिळणार आहे. कारण ही आहे वर्ली प्रीमियर लीग आणि वर्ली प्रीमियर लीगचा इतिहास आहे की 94 धावांची धावसंख्या सुद्धा 5 षटकांमध्ये टार्गेट चेस केली गेलेली आहे. हा आहे इथला इतिहास. मैदानामधला पाहतोय आपण मुंबईचा क्रिकेट, मुंबईचा क्रिकेट आणि मुंबईचा क्रिकेट. आखू टप्प्याचा चेंडू वर करतोय प्रहार. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येणार, परंतु चेंडू होतोय सीमारेषे पलीकडे. आकाशाला गवसणी गगनावर स्वर. हा येतोय सीमारेषा पलीकडचा. षटकार षटकार षटकार. डीजे धावा. 2 चेंडू 8 धावा. कोण घेणार. मुंबईच्या रक्ता रक्तात क्रिकेट, मुंबईच्या मनामनात क्रिकेट, मुंबईच्या धमड्यांमध्ये क्रिकेट, मुंबईच्या मेंदूमध्ये क्रिकेट आणि मुंबईच्या हृदयामध्ये क्रिकेट. आणि हाच क्रिकेटचा 16 शेवटच्या क्षणी पोहोचलेला असताना आपण पाहतोय पायांवर आदळणारा चेंडू. 1 धाव घेण्याच्या तयारीत, परंतु एकेरी प्रेम आणि एकेरी धाव नेहमीच घातक असते. विकेटचं पतन परेशच्या माध्यमातून पाहतोय. इथे मात्र शेवटच्या क्षणाला सामना येत असताना विकेट. धन्यवाद डीजे. 1 चेंडूचा खेळ बाकी, 8 धावा. सामना कुठे झुकलाय ते माहिती आहे. वर्ली आणि प्रभादेवी विभागातील हे मोठे मोठे खेळाडू आपण पाहतोय. त्यांचा खेळ 2 दिवसाचा आपण पाहिलाय. विश्वमित्र क्रीडा मंडळांच्या आयोजनाचे हे भव्य दिव्य वर्ली प्रीमियर लीग चे सामने दुसरे पर्व आणि दुसऱ्या पर्वातला हा फायनलचा सामना सुद्धा फायनल सारखी फायनल होताना सुद्धा पाहायला मिळाले. 1 चेंडू 8 धावा. नक्कीच वाईट चेंडू किंवा नो चेंडू. इथे मात्र दिशा चुकणार का, दशा होणार का, शेवटचा चेंडू इतिहास रचणार का. येस, या चेंडूवर येतोय झेल आणि अशा पद्धतीने वर्ली चॅलेंजर स्वीकारून होतय विजयी. या सामन्यातील वर्ली प्रीमियर लीग मधला विजयाचा षटकार
हॅलो, वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 2 मानकरी तर ठरलेले आहेत वर्ल्ड चॅलेंजर्स. जोरदार टाळ्या आणि अभिनंदन वर्ल्ड चॅलेंजर्स.